आज मी इथे कांदा भजीपेक्षाही कुरकुरीत भजी घेऊन आलेली आहे आणि कांदा भजीपेक्षाही खूप छान चविष्ट अशी लागतात, खूप मस्त लागतात. पावसाळ्याची जर मजा घ्यायची असेल तर आवश्यक नाही की कांद्याचीच भजी खाल्ली आहे, ही सुद्धा भजी खाल्ली तरी पावसाळ्याची मजा घेता येते. तर कशाची भजी बनवली आहेत ते समोर आपण व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले इथे मी किसणी घेतलेली आहे. किसणीमध्ये 3 पार्ट आहेत, एक मीडियम, लहान आणि मोठा. तर माझ्याकडे 4 मुळा होते. हे मुळ्याचेच भजी आहे जे एकदम कुरकुरीत झालेले आहे, कांदा भजीपेक्षाही कुरकुरीत. तर 4 मुळा होते. 1-2 मुळा मी मीडियम साईजच्या किसणीने किसून घेतला आहे आणि 2 मुळे मोठ्या साईजच्या किसणीने किसले, म्हणजे तो कांदा भजीचा टेक्स्चर आणि तो कुरकुरीतपणा यात येणार, म्हणजे नक्कीच येणार. तर आता यात थोडंसं मीठ घालून मिक्स करून 5 मिनटं ठेवू द्यायचं, म्हणजे मुळ्याला पाणी सुटतं. आपल्याला पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. तर पाणी सुटल्यानंतर याला पूर्ण पिळून घ्यायचं आहे, आपल्याला पाणी पूर्ण काढायचं आहे. तर 5 मिनटानंतर बघा मुळ्याला खूप पाणी सुटलेलं आहे. तर असं दाबून मी पूर्ण मुळ्याचं पाणी काढून घेते. जर तुम्हाला असं नसेल करायचं तर एक सुती कापड घ्यायचं, त्यात पूर्ण मुळ्याचा किस टाकायचा आणि पिळून घ्यायचं, म्हणजे पाणी पूर्णपणे निघतं. तर असं पाणी पिळून घेतलं आहे, भांड्यात घालून घेतलेलं आहे मी. पूर्ण भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. काय होतं, हेच पाणी जर राहिलं, आपण पाणी जर नाही काढलं आणि डायरेक्ट मुळ्याच्या याच्यात भजे किंवा पराठे जर करायचे असेल ना, तर आपले भजेसुद्धा अगदी सॉफ्ट होतात, ती चव व्यवस्थित येत नाही. आणि पराठे जर बनवायचे असेल तर पराठेसुद्धा फुटतात. तर बघा एवढं सारं पाणी निघालं, याला मी बाजूला ठेवते. लागलं तर उपयोग करू, नाही तर गरज नाही. शक्यतो तर गरज पडतच नाही. तर मुळ्यात आता आपण सुके मसाले घालूया. त्याआधी इथे एक मी चटणी बनवलेली आहे, अद्रक, लसूण, मिरची आणि टोमॅटो. जर तुम्ही टोमॅटो जर वापरायचा नसेल तर थोडंसं आमचूर टाकायचं, ज्याने या भज्याची चव अप्रतिम लागते. तर ही पेस्ट करून घेतली. त्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये हळद आणि रंगापुरतं मी लाल तिखट घातलेलं आहे. हवं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. मिरचीऐवजी पूर्ण लाल तिखट टाकलं तरीही चालतं. आता इथे हिंग टाकलेला आहे, कारण की मुळा कधी-कधी पोटात गॅस तयार करतो किंवा कोणाकोणाचं पोट फुगतं, म्हणून हिंग आवश्यक टाकायचा. त्याने पण छान चव येते. चवीपुरतं मीठ घालायचं. आपण जसं भजी वगैरे करतो त्यात नेहमीपेक्षा थोडं कमी मीठ घालायचं, म्हणजे तो अगदी प्रमाणात मीठ होते. ओवा घातलेला आहे आणि आता यात घालायचं आहे आपल्याला बेसन. तर बेसन लागतं घालायचं, एकदम जास्त घालायचं नाही, नाही तर बेसनाचाच चव येते, मुळ्याची टेस्ट येणार नाही. आणि ह्या मुळ्याचे जे पकोडे करतो त्याला आपली मुळ्याची एक वेगळी छान अशी चव असते. तर थोडं करून टोटल मी 2 वाटी बेसन घातलेलं आहे. आता बघा बेसन टाकून मी पूर्ण मिक्स केलं. आता याच्यात छान मस्त असा कोथिंबीर घातलेला आहे आणि अजून एकदा मिक्स करते. तर बघा माझं जे मुळ्याच्या भज्याचं सारण आहे ते एकदम पातळ झालेलं नाही आहे, साधारण म्हणजे थोडंसं घट्टच आहे भज्यासारखं. कारण की मुळ्याचे भजे करायचे, पाणी जर नाही काढलं तर खूप पातळ होतं. सोबत मी इकडे तेल पण तापायला ठेवलेलं होतं. आता तेलात भजे पण टाकून घ्यायचे, असे थोडे करून. एकदम जास्त घालू नका आणि भजे तळताना मीडियम टू स्लो, म्हणजे कमी मध्यम आचेवरच तळायचे आहे. फास्ट आचेवर, जास्त आचेवर तळायचे नाही. जास्त याच्यावर तळाल तर आपले भजे वरतून क्रिस्पी होईल पण आतून कच्चे राहणार. आपल्याला आतून छान मस्त झालेले पाहिजे, म्हणून अगदी मीडियम टू कमी अशा स्लो आचेवरच तळायचे आहे. बघा इथे मस्तपैकी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आणि मस्त पावसाचा आनंद घ्यायचा. सोबत मी मिरचीसुद्धा केलेली आहे, मला कच्ची मिरची खायला आवडते. ही जी मिरची मी वापरलेली आहे ना ती थोडी फिक्की आहे. तर अशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे. तर सर्व भजे मी तळून घेते आहे मस्त असे. तर आजची रेसिपी तुम्हाला हे भजे कसे वाटले ते मला नक्की कळवा. आणि हो, हे जर भजे तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं माझी रेसिपी बघताय ते पण कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला पण विसरू नका. तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय.